कालच्या क्लासमध्ये आपण पहिल्या युनिटवरचे व्यापारी बँकांवरचे काही MCQs समजून घेतले. काही MCQs आजच्या क्लासमध्ये आपण समजून घेऊ. क्वेश्चन नंबर 61, खालीलपैकी आपल्या देशात बँकांचे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले? पर्याय क्रमांक ए आहे ऑन 1 जुलै 1965. पर्याय क्रमांक बी आहे ऑन 19 जुलै 1969. पर्याय क्रमांक सी ऑन 19 जुलै 1969 अँड 15 एप्रिल 1980. आणि शेवटचा पर्याय आहे डी ऑन 16 एप्रिल 1980 अँड 1 जुलै 1965. तर दोन वेळा आपल्या देशामध्ये बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. एकदा 19 जुलै 1969 आणि दुसऱ्यांदा 15 एप्रिल 1980 असे दोन वेळा बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले आणि त्यामुळे पर्याय क्रमांक सी हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 62, बँकांच्या राष्ट्रीयकरणानंतर भारतातील बँकिंग क्षेत्रात कोणते मूलभूत बदल झाले? पर्याय ए आहे बँकांच्या शाखेत वाढ झाली. बी आहे बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा कमी झाली. सी आहे बँकिंग रेग्युलेशन जो ॲक्ट आहे त्याची ओळख झाली. आणि शेवटचा पर्याय आहे डी RBIची स्थापना करण्यासाठी. तर या चार पर्यायापैकी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ए, बँकांच्या शाखेत वाढ झाली. बँकांचं राष्ट्रीयकरण केल्यानंतर भारतातील बँकिंग क्षेत्रामध्ये बँकांच्या क्षेत्रात वाढ होणं हा एक मूलभूत बदल झाला. त्यामुळे पर्याय क्रमांक ए हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 63, भारतातील राष्ट्रीयकृत बँकेत सर्वात जास्त भाग धारण करणारी संस्था कोणती? ए RBI, बी नाबार्ड, सी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि डी LIC. तर योग्य पर्याय आहे सी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. भारतातील राष्ट्रीयकृत बँकेत सर्वात जास्त भाग कोणाचे असतील तर ते भारत सरकारचे आहेत, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे आहेत. म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे भारतातील राष्ट्रीयकृत बँकेत म्हणजे ज्या नॅशनलाइज बँका आहेत त्या नॅशनलाइज बँकेत सर्वात जास्त शेअर धारण करणारी कोणी असेल तर ती आहे भारत सरकार. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हा बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 64 आहे, 1969 मध्ये राष्ट्रीयकरण न झालेली बँक कोणती? पर्याय ए आहे पंजाब नॅशनल बँक, बी आहे ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, सी आहे बँक ऑफ बडोदा आणि डी आहे युनियन बँक ऑफ इंडिया. तर 1969 मध्ये राष्ट्रीयकरण न झालेली बँक आहे ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स. हिचं 1969 मध्ये राष्ट्रीयकरण झालं नव्हतं. बाकी ज्या तीनही बँक आहेत पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँक ऑफ इंडिया या तीनही बँकेचं 1969 मध्ये राष्ट्रीयकरण झालेलं होतं. परंतु प्रश्न विचारला आहे की राष्ट्रीयकरण न झालेली बँक कोणती? तर तो योग्य पर्याय आहे बी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स. त्यानंतर क्वेश्चन 65 आहे, भारतातील राष्ट्रीयकरण झालेल्या बँकांची संख्या किती आहे? भारतातील राष्ट्रीयकरण झालेल्या बँकांची संख्या आहे 20. 1969 मध्ये 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं आणि 1980 मध्ये 6 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. अशा प्रकारे एकूण 20 बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक ए हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 66, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले? ए 21 मे 1948, बी 13 जुलै 1951, सी 1 जानेवारी 1949 आणि डी 12 ऑक्टोबर 1951. तर योग्य पर्याय आहे सी 1 जानेवारी 1949. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 करण्यात आले. त्यानंतर क्वेश्चन नंबर 67, रिकामी जागा अग्रणी बँक योजनेची शिफारस कोणत्या समितीने केली? ए आहे राजा चालिया कमिटी, दुसरी आहे केळकर कमिटी, तिसरी आहे नरिमन कमिटी
आणि चौथी आहे डी मल्होत्रा कमिटी. यापैकी योग्य पर्याय आहे अग्रणी बँक योजनेची शिफारस जी आहे ही नरीमन समितीने केलेली आहे. त्यामुळे योग्य पर्याय सी हा बरोबर पर्याय आहे, योग्य पर्याय आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 68, सामान्य विमा व्यवसायाचे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले? ए आहे 1938, बी आहे 1971, सी आहे 1973 आणि डी आहे 1993. यापैकी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक सी, सामान्य विमा व्यवसायाचे राष्ट्रीयकरण 1973 मध्ये करण्यात आले. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 69, भारतात सर्वप्रथम बँकेची स्थापना केव्हा करण्यात आली? भारतात सर्वप्रथम म्हणजे प्रथम बँकेची स्थापना केव्हा करण्यात आली असा प्रश्न आहे. प्रथम म्हणजे पहिल्या, भारतातील पहिली बँक कोणती असेल म्हणजे स्थापन करण्यात आलेली? पर्याय ए आहे बँक ऑफ इंडिया, बी आहे बँक ऑफ हिंदुस्तान, सी आहे जनरल बँक ऑफ इंडिया आणि डी आहे नॉन ऑफ दी अबोव, यापैकी नाही. तर भारतात पहिल्या बँकेची स्थापना म्हणजे ज्या बँकेची म्हणजे जेव्हा स्थापना करण्यात आली ती पहिली बँक आहे बँक ऑफ हिंदुस्तान. त्यामुळे पर्याय क्रमांक बी आहे बँक ऑफ हिंदुस्तानची स्थापना ही सर्वप्रथम भारतामध्ये करण्यात आली. त्यानंतर क्वेश्चन नंबर 70, 1969 मध्ये राष्ट्रीयकरण झालेली बँक कोणती? पर्याय ए आहे युनायटेड बँक ऑफ इंडिया, बी आहे विजया बँक, सी आहे आंध्रा बँक आणि डी आहे पंजाब अँड सिंध बँक. 1969 मध्ये राष्ट्रीयकरण झालेली बँक आहे युनायटेड बँक ऑफ इंडिया. त्यामुळे पर्याय क्रमांक ए हा योग्य पर्याय आहे. त्यामुळे क्वेश्चन नंबर 71, 1993 मध्ये कोणत्या राष्ट्रीयकृत बँकेला पंजाब नॅशनल बँकेत विलीन करण्यात आले? पर्याय ए आहे पंजाब अँड सिंध बँक, बी आहे लुधियाना बँक, सी आहे युनायटेड बँक आणि डी आहे न्यू बँक ऑफ इंडिया. पर्याय क्रमांक डी योग्य पर्याय आहे, न्यू बँक ऑफ इंडिया. 1993 मध्ये न्यू बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेला पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलीन करून घेण्यात आलं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 73, 1969 मध्ये भारतातील बँकांचे राष्ट्रीयकरण झाले तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते? पर्याय ए आहे जवाहरलाल नेहरू, बी आहे इंदिरा गांधी, सी आहे राजीव गांधी आणि डी आहे नरसिम्हा राव. यापैकी योग्य पर्याय आहे इंदिरा गांधी. 1969 मध्ये जेव्हा भारतातील बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले तेव्हा भारताच्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 73, भारतात बँकांचे राष्ट्रीयकरण का करण्यात आले? त्याची कारणे कोणती आहेत? पहिला कारण आहे टू बारो मनी फ्रॉम USA म्हणजे USA कडून कर्ज घेण्यासाठी, बी टू फॉलो द इंटरनॅशनल मॉनिटरी फंड गाईडलाईन्स म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या गाईडलाईननुसार राष्ट्रीयकरण करण्यात आले आणि सी आहे टू प्रोव्हाइड द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मोर कंट्रोल ऑफ क्रेडिट डिलिव्हरी म्हणजे पतनियंत्रणाकरिता म्हणजे भारत सरकारचं पतनियंत्रण राहण्याकरिता बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आणि क्वेश्चन नंबर डी आहे ऑल ऑफ दी अबोव. यापैकी पर्याय क्रमांक सी आहे हा योग्य पर्याय आहे. म्हणजे पतनियंत्रण करण्यासाठी म्हणजे पतनियंत्रणावर सरकारचं कंट्रोल राहण्याकरिता भारतात बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 74, 1969 मध्ये राष्ट्रीयकरण झालेली बँक कोणती? युनियन बँक ऑफ इंडिया, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, UCO बँक आणि डी आहे ऑल ऑफ दी अबोव. तर
योग्य पर्याय आहे ऑल ऑफ दी अबोव. या सर्व बँकांचे 1969 मध्ये राष्ट्रीयकरण झालेलं होतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 75. भारतातील पहिली बँक ऑफ हिंदुस्थानची स्थापना केव्हा झाली? पर्याय क्रमांक ए आहे 1880, 1880, बी 1870, सी आहे 1770 आणि डी आहे 1775. भारतातील पहिली बँक कोणती आहे? बँक ऑफ हिंदुस्थान. या बँकेची स्थापना झाली 1770 मध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 76. इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण झाल्यानंतर ती रिकामी जागा या नावाने ओळखली जाऊ लागली. पर्याय क्रमांक ए आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, बी आहे इंडियन बँक, सी आहे ॲक्सिस बँक आणि डी आहे कॅनरा बँक. इम्पिरियल बँकेचं राष्ट्रीयकरण झालं आणि इम्पिरियल बँकेचं राष्ट्रीयकरण झाल्यानंतर इम्पिरियल बँक ही स्टेट बँक ऑफ इंडिया या नावाने ओळखली जाऊ लागली. त्यामुळे पर्याय क्रमांक ए हा योग्य पर्याय आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 77. दुसऱ्यांदा बँकांचे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आलं? दुसऱ्यांदा बँकांचं राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आलं? ए 1979, बी 1974, सी 1980 आणि डी 1988. दुसऱ्यांदा बँकांचं राष्ट्रीयकरण 1980 मध्ये करण्यात आलं, म्हणून पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. त्यानंतर रिकामी जागा आणि कर्ज देणे हे व्यापारी बँकेचे प्राथमिक कार्य आहे. आपण व्यापारी बँकेचे 2 प्राथमिक कार्य आहे. यापैकी पहिलं आहे ठेवी स्वीकारणे आणि दुसरा कर्ज देणे. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हा योग्य पर्याय आहे. क्वेश्चन नंबर 79. भारतातील व्यापारी बँका रिकामी जागा म्हणून संघटित आहेत. ए एकल व्यापारी, बी संयुक्त स्कंद प्रमंडळ, सी भागीदारी संस्था आणि डी जॉईंट सेक्टर. यापैकी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी संयुक्त स्कंद प्रमंडळ. भारतातील व्यापारी बँका या संयुक्त स्कंद प्रमंडळ म्हणून संघटित आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 80. चलनी नोटांवर कुणाची स्वाक्षरी असते? ए अध्यक्ष, बी प्रधानमंत्री, सी गव्हर्नर आणि डी वित्त मंत्री. तर चलनी नोटांवर म्हणजे चलनामध्ये ज्या नोटा आहेत 1 रुपयाची सोडून बाकीच्या ज्या काही नोटा आहेत त्या सर्व नोटांवर RBIचे जे गव्हर्नर आहेत त्यांची स्वाक्षरी असते. तुम्ही चेक करू शकता. तर पर्याय क्रमांक सी हा योग्य पर्याय आहे. RBIच्या गव्हर्नरची चलनी नोटांवर स्वाक्षरी असते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 81. बँक ड्रॉप रिकामी जागाद्वारे काढल्या जाते. ए ग्राहक, बी बँक, सी व्यापारी आणि डी एनी ऑफ दी अबोव. बँक ड्रॉप हा बँकेद्वारे काढल्या जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 82. खालीलपैकी व्यापारी बँकेचे दुय्यम कार्य कोणते? पहिला आहे ठेवी स्वीकारणे, दुसरा आहे कर्ज देणे, तिसरा आहे सेफ कस्टडियल सर्व्हिस आणि चौथा आहे बँकिंग सेवा देणे. त्यापैकी ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे हे बँकेचं प्राथमिक कार्य आहे. तर बँकिंग सेवा देणे हे बँकेचं दुय्यम कार्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक डी हा योग्य पर्याय आहे. बँकिंग सर्व्हिसेस, बँकिंग सेवा देणे हे व्यापारी बँकेचं दुय्यम कार्य आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 83. बँकिंगची उत्पत्ती रिकामी जागाशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. ए आहे अरब, बी आहे रोमन, सी भारतीय आणि डी आहे जेव्स. तर यापैकी बँकिंगची उत्पत्ती जेव्सशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक डी हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 84. शुद्ध व्यापारी बँकिंगचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे काय? ए ब्रिटिश बँकिंग, सी जर्मन बँकिंग, बी जर्मन बँकिंग, सी इंडियन बँकिंग आणि डी जापानीज बँकिंग.
शुद्ध व्यापारी बँकिंगचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे ब्रिटिश बँकिंग होय. त्यामुळे पर्याय क्रमांक ए हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 85. व्यापारी बँक एकतर युनिट बँकिंग प्रकारातील किंवा रिकामी जागा बँकिंग प्रकारातील असू शकते. व्यापारी बँक एकतर युनिट बँकिंग प्रकारातील किंवा रिकामी जागा बँकिंग प्रकारातील असू शकते. ए आहे मध्यवर्ती, बी आहे शाखा, सी आहे विशेष आणि डी आहे ग्रामीण. व्यापारी बँक एकतर युनिट बँकिंग प्रकारातील असू शकते किंवा शाखा ब्रँच बँकिंग प्रकारातील असू शकते. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हा योग्य पर्याय आहे. त्यामुळे क्वेश्चन नंबर 86. पूर्वप्रापित विपत्राचे विनिमय हे व्यापारी बँकेचे रिकामी जागा कार्य आहे. कर्ज देण्याचं कार्य आहे, कर्ज घेण्याचं कार्य आहे, गुंतवणुकीचं कार्य आहे की प्रतिनिधी कार्य आहे. योग्य पर्याय आहे ए कर्ज देणे. पूर्वप्रापित विपत्राचे विनिमय करणे कार्य व्यापारी बँका करत असतात. हे कार्य म्हणजेच कर्ज देण्याचं कार्य आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 87. एका व्यावसायिक बँकेने प्रीमियमचा भरणा करणे हे रिकामी जागा प्रणालीचा एक भाग आहे. ए डिपॉझिट, बी प्रतिनिधी, सी आहे विनिमय आणि डी युटिलिटी. तर एका व्यावसायिक बँकेने प्रीमियमचा भरणा करणे हे प्रतिनिधी स्वरूपाचं कार्य आहे, म्हणजेच प्रतिनिधी प्रणालीचा एक भाग आहे. म्हणजे एका व्यावसायिक बँकेने इतरांमार्फत ग्राहकामार्फत जर प्रीमियमचा भरणा केला असेल तर ते एक प्रतिनिधी स्वरूपाचं कार्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 88. रिकामी जागाचा कारखाना आहे. बँक इज अ फॅक्टरी ऑफ रिकामी जागा. पर्याय ए आहे रोख, बी आहे नाणे, सी आहे पत आणि डी आहे डिपॉझिट. तर यापैकी योग्य पर्याय आहे पत. बँक हा पत क्रेडिटचा कारखाना आहे असं म्हटलं जाते. बँक इज अ फॅक्टरी ऑफ क्रेडिट. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 89. कमर्शियल बँका आयकर सल्लागार म्हणून काम करतात हे एक रिकामी जागा कार्य आहे. कमर्शियल बँका म्हणजेच व्यापारी बँका आयकर सल्लागार म्हणून काम करतात हे एक रिकामी जागा कार्य आहे. ए कर्ज देणे, बी उपयुक्तता, सी प्रतिनिधी आणि डी मागणी. कोणत्या स्वरूपाचं कार्य आहे? डी उपयुक्तता अशा स्वरूपाचं कार्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर NPA चा अर्थ सांगा. क्वेश्चन नंबर 19. NPA चा फुल फॉर्म आहे म्हणजेच पूर्ण रूप आहे नॉन परफॉर्मिंग असेट्स. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. त्यानंतर लॅबचा अर्थ सांगा किंवा लॅबचे पूर्ण रूप काय? लॅबचे पूर्ण रूप आहे लोकल एरिया बँक. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हा योग्य पर्याय आहे. त्यामुळे क्वेश्चन नंबर 92. जगातील सर्वात मोठी बँक मालमत्तेचा जर विचार केला तर जगातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? मालमत्तेचा जर विचार केला, असेटचा जर विचार केला तर जगातील सर्वात मोठी बँक आहे BNP परिबास. ही जगातील सर्वात मोठी बँक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक ए हा योग्य पर्याय आहे. शाखांचा जर विचार केला तर जगातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? शाखांचा जर विचार केला तर जगातील सर्वात मोठी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. याच्या म्हणजे जगाचा विचार केला तर खूप मोठ्या म्हणजे जगात सर्वात जास्त शाखा कोणाच्या आहेत तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आहेत. आणि त्यामुळे शाखांचा विचार केला तर जगातील सर्वात मोठी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 94. रिकामी जागा ही जगातील पहिली बँक आहे. ए बँक ऑफ अमेरिका, बी आहे फेडरल रिझर्व्ह बँक, सी आहे बँक ऑफ व्हेनिस आणि डी आहे बँक ऑफ हिंदुस्तान.
बँक ऑफ व्हेनिस ही जगातील पहिली बँक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 95. रिकामी जागा ही भारतातील पहिली बँक आहे. मला वाटते हा प्रश्न झालेला आहे. बँक ऑफ हिंदुस्तान ही भारतातील पहिली बँक आहे. त्यानंतर रिकामी जागा ही पहिली पूर्णपणे भारतीय बँक आहे. बँक ऑफ हिंदुस्तान ही इंग्रजांनी स्थापन केलेली बँक होती, परंतु पहिली भारतीय म्हणजे भारतीयांनी स्थापन केलेली बँक म्हणजे जिला पूर्णपणे भारतीय बँक म्हटलं जाते, अशा प्रकारची पहिली पूर्णपणे भारतीय बँक कोणती? तर अशा प्रकारची पूर्णपणे पहिली भारतीय बँक आहे पंजाब नॅशनल बँक. ही पूर्णपणे पहिली भारतीय बँक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हा योग्य पर्याय आहे. तर अशा पद्धतीने पहिला जो युनिट आहे व्यापारी बँका, त्या व्यापारी बँकांवर जे MCQ आहेत ते MCQज आपण समजून घेतले.